मागे ऐकू येते सगळीकडे. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूहसंभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं शारदा शारदां भोज्यवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बोला पुंडलीकवरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्रोता वक्ता श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ. मंगलमूर्ती मोरया. निसा ग म प नि सा सा नि द प म ग रे सा. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. जय जय राम कृष्ण राजा राम. जय जय राम कृष्ण राजा राम. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. जय जय नवनीरद सम नवनीत प्रिय नवनी नवनीत प्रिय नवनी नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम. नवल विनोद विहारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. जय जय राम कृष्ण हरे. बहुत अच्छे. राजा राम. जय जय गोवर्धन
हारी राजा राम गोकुल संकट हारी राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हारी राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय शरणागत दीना पमगम पानी निसा शरणागत दीना चरणी नहीं शरणा चरणी नहीं करुणा दृष्टि निहारी राजा राम करुणा दृष्टि निहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो राजा राम राम चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देहवा हो रे कीर्तन संगे रंगात देहवा हो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो राजा राम राम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आमा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आमा काम क्रोधादिक जाती निज धाम काम क्रोधादिक जाती निज धाम ओ बालकृष्ण चरणी लक्ष लागो राजा राम राम चरणी लक्ष लागो लक्षला सारा सार वदविता सद्गुरु राया रे सारा सार वदविता सद्गुरु राया रे मंगल धाम जीवन नर हरि पा मंगल धाम जीवन नर हरि पा हे बालकृष्ण चरणी लक्षला बालकृष्ण चरणी लक्षला सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यान सद्रूप चिन्मय
तन्मय होऊनी बलवंत प्रेमे गाऊ, तन्मय होऊनी बलवंत प्रेमे गाऊ, प्रेमे गाऊ, प्रेमे गाऊ. हे बालकृष्ण करणी लक्षला राजा राम राम, बालकृष्ण करणी लक्षला राजा राम राम, करणी लक्षला, करणी लक्षला, करणी लक्षला. कीर्तनी ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया, कीर्तनी ये सद्गुरु राया. काहीच नेणो, मती मंद मी काहीच नेणो, मती मंद मी काहीच नेणो. सांख्य अथवा न्याय गुरु रे, सांख्य अथवा न्याय गुरु रे, ये सद्गुरु राया. ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया. दीन दीन परी मनास वाटे, दीन दीन परी मनास वाटे, दीन दीन परी मनास वाटे. इच्छा तव गुण गाया कीर्तनी, इच्छा तव गुण गाया कीर्तनी, ये सद्गुरु राया. कीर्तनी ब्रह्म चैतन्य गुरु राया. जनार्दने सद्गुरु ते विनवी, जनार्दने सद्गुरु ते विनवी, जनार्दने सद्गुरु ते विनवी. निरंजनीच्या राया गुरु रे, निरंजनीच्या राया गुरु रे, ये सद्गुरु राया. ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया. कीर्तनी ब्रह्म चैतन्य गुरु राया. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की
देवर्षि नारद महाराज की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। महारुद्र हनुमान की जय। भारत माता की जय। गो माता की जय। मंगलमूर्ति मोर्या अवधूत चिंतन गुरुदेव दत्त। आणि प्रारंभीचं कीर्तन म्हणजे मंगलाचरण। सद्गुरु माझे मंगलमूर्ती नाथांचं स्पष्ट वक्त आहे की पहिलं उत्सवाच्या सुरुवातीला कधी मंगलाचरण आपण घेतो आणि त्या मंगलमूर्तीचं स्मरण केलं की आपल्याला माहिती सर्व विघ्न नाहीशी होऊन सर्व उत्तम उत्सव होतो। तेव्हा उत्सवाची सुरुवात मंगलमूर्तीच्या स्तवनाने आपण करणार आहोत। तत्पूर्वी प्रथमतः या इतक्या पवित्र मंदिरामध्ये आणि आज जिथे उत्तम अशी उपासना चालते या इथे कीर्तन करायची संधी दिल्याबद्दल संजीवजी नामदोशी असतील, भट साहेब असतील आणि त्यांचे सर्व कार्यकारी मंडळातले जे काही विश्वस्त असतील त्यांचा मी अत्यंत आभारी आहे। आणि आपण सर्व खऱ्या अर्थाने माझी कीर्तनप्रेमी मंडळी की ज्यांनी मला सांभाळून घ्यायचं आता 3 दिवस झेलायचं आहे नाही का, तर आणि तुमची जसे वृत्ती असते तसं माझं कीर्तन उत्तम होतं। तर तुम्ही सगळे छान बसलेले आहेत, छान रिस्पॉन्स देतात, उत्तम कीर्तन होणार यात शंका नाही। तर आपल्या सर्वांना आपल्या हृदयस्थ परमेश्वराला मनापासून वंदन करतो। आपल्यामध्ये अनेक मोठमोठ्या हुद्द्यावरची लोक असतील, कथाकार असतील, कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, व्यवसाय अनेक मोठे मोठे असतील, या सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला नमस्कार करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो। जय जय रघुवीर समर्थ। क्या बात है। देव गजानन ध्याई प्राण्या, देव गजानन ध्याई प्राण्या, देव देव गजानन ध्याई प्राण्या। जासी पाहता भवश्रम गेला, जासी पाहता भवश्रम गेला, ते सुख बोलू काही प्राण्या, ते सुख बोलू काही। प्राण्या देव गजानन ध्याई, जो स्मरता मग संकट कैचे, जो स्मरता मग संकट कैचे, जो जो स्मरता मग संकट कैचे, नाम तयाचे गाऊ प्राण्या, नाम तयाचे गाऊ प्राण्या, देव गजानन, देव गजानन ध्याई, देव गजानन ध्याई। गोसावी नंदन तनु मने वाचा, गोसावी नंदन तनु मने वाचा, विनटे त्या
देव गजानन देव गजानन देव गजानन ध्यायी प्राण्या गणाधीश ध्याने गणाधीश होणे असे बोलती वेदशास्त्रे मध्यम वेदशास्त्रे पुराणे प्रचिती सही ये तसे अन्वयाने जया ध्यानते तेची त्या लागी होणे मंगलमूर्ती मोरया. आनंदकंद अत्यंत खऱ्या अर्थाने ज्या ऋषीमुनींनी भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास नुसता नाही केला तर भारतीय जीवनामध्ये आपण सुसूत्रता यावी किंबहुना सर्वांगाने मानवाचं कल्याण व्हावं या दृष्टीने आपल्या सर्वांना माहिती आहेत की 4 आश्रमांची योजना केली. आश्रम सर्वांना माहिती आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. थोडक्यात सगळ्यांना बहुतेकांना सगळ्या माहिती असलेले हे आश्रम आहेत. ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे जन्म, बालपण, मौंजीबंधन आणि शिक्षण. पण त्यावेळच्या काळातला विचार केला त्याचं आयुष्यमान तेव्हा होतं तसं धरून केलं होतं. त्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रमामध्ये जायचं म्हणजे धर्मेच्या अर्थेच्या कामेचं सर्व आपली जी इथे या संसारात आल्याची कर्तव्यता आहे ती पूर्ण करायची. इथपर्यंत हे उत्तम प्रपंच करून प्रजाजनन करून त्यांचंही लग्न होईस तर त्यांची शिक्षणं त्यांची लग्न तोपर्यंत त्याचा गृहस्थाश्रम हा चालेल. आणि मग वानप्रस्थाश्रम म्हणजे खऱ्या अर्थाने हा प्रपंच त्यागण्यासाठी. आत्तापर्यंतच्या या आयुष्यामध्ये काही कमी अनुभव येतात का हो? प्रपंचामध्ये तर सर्वात जास्त अनुभव येतात. कधी कधी तेव्हाच वानप्रस्थाश्रम घ्यावा अशी सो वेळ येते. अशी कदाचित वेळ. पण त्यावेळेला न घेता त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की हे सर्व झालं आपल्या सर्वांचं कर्तव्य आपली इथे कर्तव्य जी प्रपंचातली आहे ती संपली की मग वानप्रस्थाश्रमाकडे जायचं. वानप्रस्थाश्रमामध्ये जे अनुभव सगळे आत्तापर्यंत आलेत ते जमेला धरून आणि जे शिक्षण घेतलं आपण जे खऱ्या अर्थाने भगवान सन्मुख होण्यासाठी आपल्याला जे काय लागतं ते जे आपण घेतलंय त्या दृष्टीने पावलं पडत जाणं. आणि मग हळूहळू ज्याला आपण संन्यासाश्रम म्हणजे आत्मश्राद्ध. आता पूर्णपणे त्याचा त्याग करून जमलं तर भगवी वस्त्र घालून संन्यासाचा वेश घालून. पण आजकालच्या संन्यासासारखं नाही. भगवी वस्त्र घालून मठ उभारून नको ती लोक जमवायची आणि काय करायचं मी बोलणं नको आपल्याला माहिती आहे. तसं न करता खऱ्या अर्थाने संन्यासाश्रम करणं आणि आपल्या जीवनाची इति कर्तव्यता स्वतःचा आध्यात्मिक पूर्ण उत्कर्ष करून आत्मोन्नतीकडे जाणं हा त्याच्यातला अर्थ आपल्याला सांगितला आहे. पण आता वयोमान साधारणतः 80 जरी धरलं आपण आणि शिक्षण व्हायलाच 25 वर्ष होत आहेत. त्याच्या पुढे म्हणजे आपण 25 धरतो आता 28-30 पर्यंत सुद्धा चाललंय. त्याच्या पुढे तो संसार करणार म्हणजे नोकरी करणार तर 58 ते 60 वर्षापर्यंत तर त्याची नोकरी आणि त्याचा प्रपंचच. कित्येकांची तर पार रिटायरमेंटला आली तरी मुलांची लग्न होत नसतात. आता ती वेगवेगळी कारणं आहेत. ते रुक्मिणी स्वयंवरने हे सगळं गेलं आता तर ती होत नाहीत म्हणून त्यांचा तो इतका लांबतो प्रपंचाश्रम. मग उरतात फक्त 20 वर्ष जर 80 वर्षात म्हटलं म्हणजे वानप्रस्थाश्रम म्हणजे नुसती मध्ये पाय टेकायला जागा उरते तर तुम्हाला संन्यासाश्रमात जा. आणि संन्यासाश्रमाचं महत्त्व असं आहे की एकदा संन्यासाश्रम घेतलं की उलटं परत येता येत नाही. अर्थात म्हणजे काय जंगलात जायचं का तशी आत्ता आपल्याला गरज पडणार नाही. आपण कॉन्क्रीटच्या जंगलात राहतोय. किंबहुना आणखीन एक आश्रम निघाला आहे जो वृद्धाश्रम आहे. तोही ज्यांचं नशीब चांगलं ज्यांची मुलं चांगली त्यांचं बरं म्हणायचं की बाबा अगदी वृद्धाश्रमात टाकून. कारण वृद्धाश्रमात गेल्यानंतर काय होतं
हे आपल्या सर्वांना माहिती. वृद्धाश्रमाची आवड कोणालाच नसते, किंबहुना माझ्या तुमच्या वयाच्या लोकांना कोणालाही वृद्धाश्रमात जायचं नसतं. पण एक एक पद्धती अशा यायला लागल्या आहेत की वृद्धाश्रम ही आता स्टाईल झाली आहे, की वृद्धाश्रमात टाकण्याशिवाय आता पर्याय नाही असं. आणि ज्यांची मुलं परदेशात गेलीत रामकृष्ण हरी, त्यांना वेळही होत नाही. इथं काय झालं तर पैसे पाठवतात, फक्त उरकून घ्या, जेव्हा वेळ होईल तेव्हा बाकीचं. इतकी वाईट परिस्थिती आली. त्याहीपेक्षा आणखीन एक जंगलामध्ये जर सापडला तो म्हणजे डॉक्टर. डॉक्टरच्या जंगलात म्हणजे काय माहिती का, आता डॉक्टर नाडी परीक्षा करत नाहीत, आता रिपोर्टला टेस्ट करतात, रिपोर्ट ट्रीट करतात. रिपोर्ट काय सांगतोय तशी ट्रीटमेंट. मग त्याला ते नक्की झालंय का नाही हे बघत नाहीत. म्हणजे त्या रिपोर्टला ट्रीट केलं तर तो जो, आणि एकापासून एक सांगतो हे झालं, हां ते अजून पुढचं करा, ते करा. तो गरगर इतका फिरतो की शेवटी त्याला खरंच वानप्रस्थाश्रम का संन्यासाश्रम तिथंच घ्यावा असं वाटतो. इतकी वाईट परिस्थिती येऊन बसते त्याच्यावरती. कारण का, त्या डॉक्टरांच्या चक्रामध्ये अडकला की तो त्याचा डायग्नोसिस होत नाही. आणि ह्याच्या बाहेर म्हणजे खूप पैसे असले आणि माणसं जरी असली तरी पण मला पूर्वकर्मामध्ये असलेलं आत्मोन्नतीचं शास्त्र नीट माहीत नसेल, आणि जर माझ्याकडे खूप पैसे असून किंवा माणसं असून उपयोग होत नाही, शरीर यष्टी जर योग्य नसेल, मी ह्या दोन गोष्टी जर मी पूर्वी योग्य नसतील केल्या तर पुन्हा या सगळ्याचा. असे तीनही आश्रम ज्यांनी पार केले आणि खऱ्या अर्थाने संन्यासाश्रममध्ये अनायसे यती होण्याचा प्रयत्न केला, असे आमचे गोसावी नंदन यांचा अभंग आज निरूपणाला घेतला. ज्यांना ही संधी मिळाली की ज्यांनी अनायसे चतुर्थ आश्रमामध्ये प्रयोग केला आणि यती होऊन काय केलं तर जे थोर गाणपत्य होते, गणेश भक्ती करून आपल्या स्वतःचं जे कल्याण झालं ते इतरांचं व्हावं म्हणून छोटे छोटे अभंग आरत्या केल्या. हे मूळचे तंजावरचे आणि ज्ञानमोदक हा त्यांचा मोठा प्रसिद्ध ग्रंथ. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे, माथा शेंदुर पाझरे वरिवरे दुर्वांकुराचे तुरे, माझे चित्त हरे मनोरथ पुरे देखून चिंता हरे, गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे. असा साधा अभंग म्हणलं की आपल्याला लक्षात येईल की हे आपल्या जवळचे, अगदी तंदावरला म्हणजे लांब गेले असं नाही. किंबहुना आपल्याकडे जशी समर्थांची आरती आहे गणपतीची, सुख करता दुःख, तशी सेंदूर लाल चढायो अच्छा गुजमुखको ही उत्तरेतली आरती ती त्यांची प्रसिद्ध आहे, की जी त्यांनी खूप प्रसिद्ध केली आणि ती म्हणली जाते. असे गोसावी नंदन आज आम्हाला सांगतायत. देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी. प्राण्या म्हणले, 4 ओळीचा अभंग आहे पण 2 पायाच्या प्राण्यासाठी केलाय. काय सांगतात देव गजानन प्राण्या म्हणजे काय? प्राण्या म्हणजे मनुष्य प्राण्या, यात शंका नाही. मनुष्य प्राण्याने काय करावं तर त्या सांगायचा प्रयत्न करतात की हा प्राणी जो मनुष्य जन्म 84 लक्ष योनीतनं फिरून आल्यावर एवढा चांगला मिळाला आहे, त्याचं कल्याण करायचं असेल तर देव गजानन ध्यायी प्राण्या. प्राणी आणि माणसात काही फरक आहे का हो? तो सांगायचा शास्त्रकारांनी प्रयत्न केला. आहार निद्रा भयमैथुनं च सामान्यमेतत् पशुभिर्नराणां, धर्मे हि तेषां अधिको विशेषा धर्मेण हीन पशुभिर्नराणां. आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे प्राण्याचं आणि मनुष्य प्राण्याचं सारखंच असतं. पण मग काय फरक आहे? धर्मे हि तेषां अधिको विशेषा. धर्म कुठला? माणुसकीचा धर्म, माणसाचा धर्म. मग खऱ्या अर्थाने कुठला धर्म की जो माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं इथपर्यंत जरी सांभाळला. किंबहुना धर्म असा की स्वधर्म. स्वधर्म म्हणजे हा जन्म मिळालाय तो ही भगवंत प्राप्ती करण्यासाठी मिळालाय, तर तो मिळालेला जन्म मी भगवत प्राप्तीसाठी करायची जी कर्म माझं नित्य कारण काय, मी स्त्री आहे का पुरुष आहे हा फरक नाही आहे. मी कोणाच्या घरात जन्माला येईल हेही माझ्या हातात नाही आहे. पण ज्याच्या घरात मी जन्माला आलो आहे त्याचं जे काय असेल स्वधर्म, ते स्वधर्म मग संतांनी पण पाळलं. कुंभार असेल तर कुंभार, चांभार असेल तर चांभार,
ब्राह्मण असेल तर ब्राह्मण, जे जे त्यांना त्या त्या कुळातनं मिळालं. स्वधर्माची भगवंतांनी केली व्याख्या खूप मोठी आहे. पण आज असं आपण धरू की मी जो माझं विहित कर्म याचं विहित कर्तव्य ते मी उत्तमपणे करून ते ईश्वर सन्मुख होण्यासाठी योग्य आहे का हे बघणं, याचा अर्थ हा धर्म. धर्मे तेषाम अधिको विशेषा धर्मेण हीन. आणि हा नसेल तर पशु आणि माणसामध्ये काही फरक राहिला नाही. कारण का मग पशु आणि माणसामध्ये फरक तिथंच फक्त होतो. आणि पशु आणि माणसामधला हा जो महत्त्वाचा फरक आहे तो हा फरक आपण सांभाळणं गरजेचं आहे. आणि म्हणून माणसामधला हा जो फरक कळला तर मग सांगितलं काय कर त्या प्राण्याला म्हणजे मनुष्य प्राण्याला हे आपण बघितलं. काय सांगितलं? देव गजानन ध्यायी. ध्यायी म्हणजे ध्यान करणं. तुम्ही म्हणाल आम्ही काय ध्यान करत नाही का? करतो की. आम्ही कशाचं ध्यान करतो? सगळ्यांना माहिती आहे आपण कशाचं ध्यान करतो ते. आम्ही आमच्या या जगातलं जड वस्तूचं ध्यान करतो. भगवंताचं ध्यान किती वेळा करतो हा वेगळाच प्रकार आहे. ध्यान म्हणजे काय? एकाग्र चिंतनम तिथं ध्यानम. एकाग्रतपणे चिंतन करणं म्हणजे ध्यान आहे. मग चिंतन कशाचं करायचं हा महत्त्वाचा भाग आहे. हा चिंतन करण्यासाठी बरं असं आहे की ध्यान म्हणजे काय तर मनुष्यातून देवत्वाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे ध्यान आहे. ही ध्यानाची आणखीन एक गोष्ट महत्त्वाची. आणखीन एक गोष्ट सांगतो. ध्यानाची गरज अशी आहे, आज आपण सर्वत्र आपल्या अवतई भोवती सर्वकडे बघत असतो. काय बघत असतो तर बेबंदशाही आहे, भ्रष्टाचार आहे, लूटमार आहे की नाही. इथे 4 लोक बसलो इथे चांगली कीर्तन ऐकत म्हणून, पण बाहेरच्या जगामध्ये बघितलं तर हे चुकलंय का कोणाला? त्यातल्या तर इंदूरमध्ये कमी असेल चांगली लोक आहेत म्हणून, पण आमच्या पुण्यामध्ये या भरपूर जागोजागी किंवा सर्वच देशामध्ये आपण बघू शकतो. विश्वामध्ये देखील हाच प्रकार आहे. आज आम्ही AI पर्यंत जर गेलो असेल, खूप प्रगती केली असेल, पण त्याचा परिणाम मनुष्याच्या कल्याणासाठी किती झाला आहे आणि मनुष्याच्या एकमेकांमध्ये भांडण लागण्यात किती झाला आहे हा महत्त्वाचा भाग. मग हे सर्व मला हे ध्यानामध्ये काय करायला पाहिजे तर मी हे काय आपोआप होतं का? हे कोण करतं? हे तुमच्या माझ्यासारखीच माणसं आहेत, दुसरं कोणी करत नाही. मग तुमच्या माझ्यासारखी माणसं हे जर करत असतील तर याचा अर्थ ते तुमच्या माझ्या माणसाच्या आत आहे आणि म्हणून ते घडतंय. मग ते तुमच्या माझ्यासारख्या माणसाच्या आत जर होऊ नये असं वाटत असेल तर ध्यानाची गरज तिथं आहे. ध्यान का लागतं आपल्याला? ध्यानाची गरज काय? तर ध्यानाची गरज अशासाठी की मी हे जे सर्व दिसतं बाहेर मला असं वाटतं हे लोक अशीच आहेत, ती लोक अशीच आहेत, पण जेव्हा मी एक बोट त्याच्याकडे दाखवतो ना तो माणूस असा आहे, तेव्हा 3 बोटं माझ्याकडे आणि एक भगवंताकडे जातं. म्हणजे ही निर्मिती कोणाची आहे? भगवंताची निर्मिती आहे. त्यालाही दोष देतोय मी. मला जर प्रत्येकामध्ये हा भगवंताचा अंश बघता आला तर मला नाही वाटणार असं ना. प्रत्येकामध्ये भगवंताचा अंश आहे, तो बघणं गरजेचं आहे. आणि तो मी बघितला तर मी बोट दाखवणार नाही. त्याचं बीज माझ्यामध्ये आहे का हे मी शोधणं गरजेचं आहे. आणि म्हणून किती म्हणलो आपण ध्यानाने काय व्हायला पाहिजे? ध्यानाने ही जी प्युरिफिकेशन आहे, ही जी स्वच्छता आहे मनाची ती व्हायला पाहिजे, तर खऱ्या अर्थाने ध्यान होईल. मग ध्यान हे कसं करावं हे सांगताना त्याने अनेक प्रकारचे, मग आता ध्यान म्हणलं की आम्हाला असं वाटेल मग अनेक प्रश्न येतील. ध्यान कुठं करावं, किती करावं, कुठल्या वेळी करावं, काही जागा आहे का, काही आसन आहे का, असे आम्हाला लगेच 10,000 प्रश्न पडतात. ध्यान काय हे समजून न घेताच आम्ही बाकीचे प्रश्न विचारतो. तेही योग्यच आहेत, ते प्रश्न नसावेत अशातला भाग नाही. पण त्याचा अर्थ असा की ध्यान मी करतोय ना, मग त्या ध्यानाचं मला थोडक्यात जर माहिती असेल, पहिला मला उद्देश समजला पाहिजे ध्यानाचा की मी कशासाठी करतोय ध्यान. तर ईश्वर सन्मुख होण्यासाठी जे मला जे आतली स्वच्छता करायची त्यासाठी हे ध्यान आहे. मग हे ध्यान करताना मी या गोष्टी पहिल्यांदा सुरुवातीला कदाचित लागतील. काय की एक आसन असणं, पण सहजासन साधी मांडी घातली तरी हरकत नाही, वज्रासनात केलं तरी हरकत नाही, पण त्याच्यासाठी सिद्धासनच पाहिजे असं सामान्य माणसाला त्याच्यात अडकायची गरज नाही.
मी ते ध्यान करताना असं बघायची गरज नाही की मला आसन नाही म्हणून. सुरुवातीला आपल्याकडे असेल जागा घरात वेगळी एक चांगली, आपलं दैवत, तिथे केलं तरी हरकत नाही. पण नाही तर आपलं देवघर जे असतो, मी असं समजतो सगळ्यांकडे देवघर आहे, तर त्या देवाच्या समोर निदान कारण काय काही ठिकाणी देवघर म्हणजे आहेत, काहींची अशी भिंतीवर लटकलीत, काहींची माळ्यात, काहींची नद्यात गेलीत, इथपर्यंत देवाची पण वाईट वेळ आली. पण त्यांच्याकडे देव आहेत असं मी समजतो. आणि मग त्या समोर बसणं, कारण तिथे स्पंदन असतात रोजच्या पूजेची, म्हणून तिथे करावं ध्यान. मग ते केलेलं ध्यान. पण हे ध्यान तसंच सारखं करावं का? तर नाही. ध्यान ही प्रोसेस आहे, हे उद्दिष्ट नाही साधायचं. ध्यान करून काय साधायचं आहे ते महत्त्वाचं आहे. मग मी ध्यान केल्यानंतर माझं एकदा ध्यान आता असं वाटतं की कुठेही बसलो तरी मी ध्यान होऊ शकतोय का, जाता येत असं. म्हणजे काय आहे तर ध्यान हे अनुसंधान आहे, माझ्या आणि परमेश्वरामधलं अनुसंधान आहे. माझं आणि त्याचं कधीही कनेक्शन होऊ शकतं. म्हणजेच काय की मी आणि तो, जर मला जे माझ्यासाठी घडतंय ते सगळं भगवंताची कृपा आहे. जे घडतंय ती त्याची इच्छा आहे असं ज्या दिवशी मला वाटेल त्याशिवाय घडणाऱ्या कुठल्यामध्ये माझा विकल्पच येणार नाही. बरोबर आहे. म्हणजे मला जर वाटत असेल हे ध्यान लागावं, पण अलीकडे काय झाले, ध्यानाचे क्लासेस सुरू झालेत. आणि एक माणूस असा ध्यानाचा क्लासवरनं आला, रविवार तो आला, घरी आला, म्हणला बायको म्हणली काय कसं काय झाला क्लास? ते जाऊ दे सगळं, आधी पहिला एक कप चहा टाक. पांडुरंग हरी वासुदेव. ध्यानाने असं काही साधतच, हा जर हाशूश करून घरी येत असेल ध्यान करून, तर त्याला ध्यानाच्या क्लासाने काही साधणार आहे का? त्या ध्यानाचं जे महत्त्व आहे त्याचं मला कळणं महत्त्वाचं आहे की ध्यान कशासाठी. हे जे शास्त्रज्ञ असतात ना, किंवा आपण त्या ध्यानातनं काय, जसं मानवी उन्नती आहे तशी मानवाची उन्नती साधणारे शास्त्रज्ञ हे देखील त्याच तोडीचं ध्यान करतात. त्यांच्या मनामध्ये सतत समाजाच्या कल्याणाचे विचार असतात. जसे संतांचे असतात तसे शास्त्रज्ञांच्या पण असतात. 999 वेळा जरी माझं फेल गेलं, माझे प्रयोग पूर्ण नाहीसा झाला, तरी हजाराला नसता जर माझा योग्य झाला तरी त्याचा आनंद त्याचा वेळ असतो. कोणाचं नाव सांगतो मी तुम्हाला, कळते, थॉमस अल्वा एडिसन, ज्यांनी ह्याचा शोध लावला दिव्याचा. 999 वेळा गेला त्याचं, पण त्याच्यामध्ये इतकं ध्यान आहे की ते होईच तर पूर्ण ते ध्यानाची प्रक्रिया आहे. ही एक त्यांची एक गंमत सांगतो जाता आता, की चालले होते आणि त्यांचं हे असं ध्यान अवस्थाच होती. ही ध्यानाची अवस्थेमध्ये तुम्ही बघितले असतील काही लोक, त्यांना भान नसतं सहसा, म्हणून त्यांच्याबरोबर एक त्यांचा असिस्टंट सायंटिस्ट ठेवला होता की जो त्यांच्याबरोबर जायचा यायचा आणि त्यांना घरी व्यवस्थित सोडायचा लॅबमध्ये, कारण की किती उशीर झाला काही कळायचंच नाही. त्यांना त्यांची समाधी उतरली त्या ह्याच्यातली की त्यांना घरी जायचं असतं, की तेव्हा अडचण बाबा घरी. असं आहे, घरी जायच्या वेळेस त्यांच्याजवळ माणूस होता. आणि एक दिवशी घरी चालले होते, त्या ह्याच्याबरोबर उशीर होत चालला होता आणि समोरनं एक स्त्री आली आणि त्यांच्याकडे बघून हसली. ते पण हसले, पुढे गेले. त्यांना काही ते हसले म्हणून ते हसले पुढे गेले. आणि थोड्या वेळाने म्हणलं आपल्या त्या असिस्टंट सायंटिस्टला, अरे मित्रा, आत्ता एक स्त्री गेली, ती माझी बऱ्याच ओळखीची असावी, आठवत नाही कोण आहे ती? तो म्हणला त्या मिसेस एडिसन आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासु. म्हणजे ध्यानाची अवस्था इथपर्यंत जाऊ शकते की त्याला या स्थावर याच्यावरचं भान उरत नाही, तेव्हा ही अवस्था येते. ध्यानाची अवस्था हे मला भगवंताशी ध्यान व्हावं असं गोसावी नंदन आम्हाला सांगताय. ज्यांनी खऱ्या अर्थाने गणपतीचं ध्यान करून आमच्या उत्कर्ष साधावं, म्हणून हा देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी. आता तुम्ही प्रश्न विचारायला पुढे म्हणून लगेचच त्याचं उत्तर दिलं. कोणाचं ध्यान कर? देवाचं ध्यान कर. देव म्हणजे जो दिवधातू, जो स्वतः शक्तिमान आहे, प्रकाशमान आहे, अशा देवाचं. आम्ही देव मानला तर हो, आता देवाचं कोण? देव कुठला देव असे विचारणारे लोक काही कमी नाहीत. मग असा देव कोण आहे? अहो, त्याचं सुद्धा आधार कार्ड मागतील काही दिवसांनी लोक, लिंक होते का बघू तरच त्याला काहीतरी होईल. पण हा देव म्हणजे कोण आहे? जन्म कर्मचिमे दिव्यम, सर्व गुण संपन्न अशी व्यक्ती किंवा असं जे तत्व, ते म्हणजे देव आहे. फार याच्यामध्ये जाऊ नये म्हणून त्यांनी पुढे लगेच सांगितलं, देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी. इथं आपण आपल्या मुद्द्यापर्यंत आलो. गजाननाचं ध्यान करा असं आम्हाला सांगतायत.
गजाननाचं का? तर गज अधिक आनन. गज अधिक आनन म्हणजे हा पंचाक्षरी शब्द आहे. गज म्हणजे सौंदर्य, गज म्हणजे औदार्य. असं ज्याचं मुख आहे असा या गजाननाचं ध्यान करा असं सांगतायत. त्यांनी हे सांगताना असा विचार केला, मंगलमूर्तीचं ध्यान का करायचं? अहो कितीतरी गोष्टी आहेत मंगलमूर्तीमध्ये ज्या आम्ही ध्यान करायला पाहिजेत. त्यांच्या सूप म्हणलं की आता शाळेमध्ये ते सूप सांगणं अवघड आहे आम्हाला. ते विचारतात टोमॅटो का ते स्वीटकॉर्न. अहो सूपच माहीत नाही. सूपाचा उपयोग तर नंतर पुढे राहिला. मग सूप म्हणजे काय? तर जे पाखडतं की ज्या फुलपट बाहेर काढतं आणि मुलं आत ठेवतं असं जे सूप. असे ज्याचे कान आहेत आणि अतिशय तीक्ष्ण आहेत. कारण डोळे मिटले तर तोंडही मिटतं, पण कान उघडे राहतात. आणि बाहेरच्या गोष्टी काय आत घ्यायच्या आणि काय सोडायच्या, काय नक्की आपण ग्रहण करायचं. जगामध्ये अनेक गोष्टी आहेत. तुम्ही सगळ्यांवरती बंधन लावू शकता का? आपल्याला माहिती आहे आपल्या आसपास अशा कितीतरी गोष्टी चालतात ज्या आपल्याला नको असतात, ज्या आपल्याला त्रासाच्या असतात, पण आपण सहन करतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ऑन ऑफ करता येतात. काय ऐकायचं काय नाही ऐकायचं. आत्ताच्या कीर्तनात काही लोकांना ऐकायचं की नाही ठरवतात ते. कारण का ब्रह्मानंदी लागू शकते एखाद्या वेळे. पण किंवा काय ऐकायचं काय नाही, बोला काही येतच नसेल तर ठीक आहे, ते वा चांडुरंग हरी वासुदेव हरी. मग असं नसताना मग हे आणि लवचिकता त्याची सोंड दाखवते. डोळे अत्यंत बारीक पण तीक्ष्ण. असं म्हणतात की हत्तीला खालची सुईसुद्धा जसं झाड तोडू शकतो तसं सुईसुद्धा जमिनीवरची तो उचलू शकतो. इतकी लवचिकता असते आणि इतकं डोळ्याचं. असं संपूर्ण मंगलमूर्तींचं वर्णन जर बघितलं, म्हणून देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन ध्यायी. मग ह्या गजाननाचं ध्यान कर असं सांगतायत. म्हणजे हे ध्यान केल्याने काय होईल? जी विद्येची देवता, जी बुद्धीची देवता, गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं गणपती म्हणजे गण अधिक पती. गण म्हणजे इंद्रिय, या इंद्रियांचा पती. जो इंद्रियांचा पती आहे म्हणजे इंद्रिय मी जे कुकर्म करणार असेल त्याचा ही बुद्धीची देवता आहे. ही बुद्धीची देवता मला अशी बुद्धीच देणार नाही की माझ्या हातून कुकर्म घडतील. असं गणपतीचं वर्णन वेगळ्या ठिकाणी केलं. तो मूलाधारो स्थितोस नित्यम, तो खऱ्या अर्थाने मुलं. आणि मग असा हा गजाननाचं ध्यान करा असं. आता एवढं आम्हाला सांगितलं तरी आम्ही काय म्हणणार? गजाननाचंच का? आम्ही शंकराचं भक्त आहोत, आम्ही विष्णूचे भक्त आहोत. गजाननाचंच का? आम्ही रामाचे भक्त आहोत, आम्ही विष्णूचे भक्त, शंकराचे भक्त आहोत, आम्ही महेशाचे भक्त आहोत, आम्ही ब्रह्माचे भक्त आहोत. आम्ही कोण आहे? गजाननाचं ध्यान का करायचं? तर त्याचं उत्तर तुकारामांनी खूप छान दिलं आहे. त्याआधी आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे महत्त्वाचं, हा देव कुठं आहे असं जरी विचारणारे लोक असेल तर त्यांना त्याचं वर्णन करताना आमच्या पंतांनी एक आर्या म्हणली. भूजल तेज समीरख, भूजल तेज समीरख, रवी शशी काष्टादिकी असे भरला, रवी शशी काष्टादिकी असे भरला. स्थिरचर व्यापुनी अवघा, स्थिरचर व्यापुनी अवघा, तो परमात्मा दशांगुली उरला. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम राम राम. भूजल तेज समीरख म्हणजे पंचमहाभूत याच्यामध्ये स्थिरचर व्यापून, हे स्थिरचर सगळ्यामध्ये वापून उरलाय. कसा? दशांगुले उरला. आपण 10 बोटं एकत्र केली तर हृदयामध्ये, हा माझ्या हृदयामध्येच आहे त्याचं ध्यान करायला सांगतायत. जो परमेश्वर माझ्या हृदयामध्येच आहे त्याचं, तो कुठं आहे हे विचारण्यासाठी त्याचं उत्तर त्यांनी देताना सांगितलं. आणि मग हा मी गजाननाचंच का ध्यान करायचं ह्याचं उत्तर देताना तुकारामांनी फार उत्तर छान दिलं. ओंकार प्रधान रूप गणेशा, ओंकार प्रधान रूप गणेशा.
प्रधान रूप गणेशाचे आकार ते ब्रह्म उकार तो विष्णू आकार ते ब्रह्म उकार ते विष्णू मकार महेश धाणीला मकार महेश धाणीला ओंकार प्रधान ओंकार प्रधान रूप गणेशा ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप तो हा गजानन माय बाप ओंकार प्रधान ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप ओंकार प्रधान तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावे पुराणी व्यासाची पहावे पुराणी व्यासाची ओंकार प्रधान रूप गणेशा ओंकार प्रधान रूप गणेशा ओंकार प्रधान रूप गणेशाचे इथे मोठा उलगडा केला आहे. आम्हाला जे वाटतं गजानन म्हणजे जे 21 अवतार आहेत मागी असेल काय असेल ते मयुरेश्वर आहे ते नसून हा ओंकार प्रधान म्हणजे या जगाची जी उत्पत्ती झाली जे स्पंदन आलं जी बिग बँग थेअरी आपण म्हणतो की ज्या स्पंदनातून हे सर्व जग निर्माण झालं आणि म्हणून अकार ते ब्रह्म उकार तो विष्णू मकार महेश्वर जाणे ह्याच्यातून हे तिन्ही ज्याच्यातनं उत्पन्न झाले म्हणून गजाननाचं ध्यान करा. ज्याच्यातनं हे तिन्ही उत्पन्न झाले मग हा प्रश्नच येत नाही की मग गजाननाचं ध्यान का करायचं. कारण का तर हा पूर्ण ज्याने ह्याच्यामध्ये असं आहे की हे उपादान आणि कारण समजा हे लाकडी टेबल आहे ह्याचं लाकूड हे उपादान आहे आणि कारण काय तर सुतार ह्याने केलेलं आहे म्हणजे तो सुतारही तोच आहे लाकूडही तोच आहे. या खरा ह्या जगाचं निर्मिती करणारा हा भगवंत आहे आणि त्याच्यामुळे आणि शेवटी म्हणतात तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावे पुराणी व्यासाची दाखला दिला पुढे असा म्हणायला लागो किंवा माय बापा आपल्या सद्गुरूलाही विसरले नाहीत. पांडुरंग परब्रह्म जे बघतो ते माय बापा असं त्याच्यातही उल्लेख केला म्हणजे तुकारामांनी याचं अतिशय सुंदर असं वर्णन करून गजानन का त्याचं उत्तर आम्हाला दिलं. देव गजानन ध्यायी यातला गजाननपर्यंत आपण आलो की हे खऱ्या अर्थाने काय आहे. दुसऱ्या ओळीमध्ये म्हणले ज्यासी पाहता भवश्रम गेले ते सुख बोलू काही. ज्यासी पाहता समाधी पाहता समाधान होते तनु कष्टभी त्यास आनंद देते मनी भाविता कामना पूर्ण होती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. हा अनुभव सगळ्यांचा आहे. समाधी पाहिल्यानंतर इथं आपल्या तर सर्वांचा अनुभव आहे. हा अनेक लोक मला त्या 2 दिवसात भेटली प्रत्येकजण महाराजांचं तेच वर्णन करतो. माझे गोंदवलेकर महाराज असू दे किंवा आपले महाराज हे तत्व एकच असतं संतांचं. हे काय आहे त्याच्याकडे गेल्यावरती पण आम्हाला त्या समाधीमध्ये ते आहेत याची पूर्ण आतमध्ये जाणीव पाहिजे तरच हे होईल. समाधी पाहता समाधान होतं तिथं जाऊन आपली प्रपंचाची यादी वाचू नका. ते खरं ते तत्व आहे ते आहेत त्या समाधीमध्ये त्या मूर्तीमध्ये ते आहेत अशी खरी खरी जाणीव आतमध्ये होऊन त्यांच्याकडे बघितल्यावर डोळ्याच्या कडा जर ओल्या झाल्या तर मला ते
ते प्रत्यंतर आलं. मी माझ्या सद्गुरूंकडे पाहतोय तर ती खरी गुरुपौर्णिमा आमची झाली. नाहीतर आम्ही येऊ, आम्ही काय ढिगभर आणू, काय करू, ते त्यांना नको आहे. त्यांना काय हवं आहे, तो भाव आहे महत्त्वाचा, की समाधी पाहता जे समाधान व्हायला पाहिजे. हा भवाचे 3 अर्थ आहेत. भव म्हणजे हा भवसागर. आम्ही ज्या भवसागरामध्ये गटांगळा खातोय, हा संपूर्ण प्रपंच ज्यासे पाहता भवश्रम, याचे श्रम आम्हाला तिथे गेल्यावरती त्याच्या मंगलमूर्तीच्या दर्शनाने मला असं वाटलं पाहिजे, बरं वाटलं पाहिजे. मला त्याच्यामध्ये काही मागण्याची इच्छाच उरता कामा नये तिथे गेल्यानंतर. हे माझ्या सद्गुरूच्या बाबतीत किंवा गजाननाच्या बाबतीत व्हावं असं त्यांचं मत आहे. समाधी पाहता समाधान तनू कष्टवी, हा अनेकांचा अनुभव आहे. अहो, घरी पाण्याचं भांडं उचलून ठेवत नाहीत, ते इथे कितीतरी सेवा करतात. इथं म्हणजे गोंदवल्यातला माझा अनुभव आहे, सांगतो. अनेकांचा अनुभव असेल जे जातात सद्गुरूकडे सेवा करतात, त्यांचा काय अनुभव विचारा. आपल्या कल्पनेपेक्षा जास्त काम केलं तरी संध्याकाळी तुम्हाला थकवा वाटत नाही. हा अनुभव आहे. हा अनेकांचा अनुभव तुमच्यापैकी असणार, माझा तर आहे, अनेकांचा जाणाऱ्या. म्हणजे हा त्यासे पाहता भवश्रम गेले ते सुख बोलू काही. आणखीन एक भवाचा अर्थ आहे आयुष्यमान भव, विद्यावान भव. म्हणजे जे पुढे होणार आहे ते चांगलं हो असं. ज्याशी पाहता या होणाऱ्या गोष्टींचं सुद्धा मी श्रम धरणार नाही. आणि तिसरा जी श्लेष केला आहे तो त्याने असा केला आहे, भव म्हणजे शंकर. भगवान शंकरांचं नाव भव आहे. हा भगवान शंकरांचे देखील ज्यांनी श्रम गेले अशी एक आख्यायिका तुम्हाला कदाचित माहिती असेल सगळ्यांना, की भगवान शंकरांचे श्रम म्हणजे भगवंताचे श्रम देखील गेले. ज्यांच्या दर्शनाने, गजाननाच्या चिंतनाने, ध्यानाने आणि दर्शनाने ज्यांचे श्रम गेले, अशी भगवान शंकरांची गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्रिपुरासुराबरोबर युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये भगवान शंकरांना अपयश आलं. भगवान शंकरांचं अपयश, आता मोठी माणसं आपलं अपयश कोणाच्या डोक्यावर, आपण काय करतो, हे याला तबलाच येत नाही म्हणून माझं याला पेट, मला येतं की नाही काय हा महत्त्वाचा भाग आहे. त्याला काही येत नाही याच्यावरती खापर दुसऱ्याच्या डोक्यावर पडायचं आणि व्हायचं. पण मोठी माणसं तसं करत नाही. त्यांनी चिंतन करण्यासाठी कैलास सोडला आणि खाली आले आणि चिंतन करू लागले की उत्कृष्ट असं आपल्याकडे सैन्य आहे, व्यूहरचना चांगली आहे, नंदिकेश्वरासारखा गण आहे, सुसज्ज शस्त्र आहेत, आणि तरी आपला पराभव झाला. याचं कारण काय म्हणून विचार करत असते. आणि तेवढ्यामध्ये आवाज आला, नारायण नारायण. केदार सारे सा परे सारे सा. नारद आले वीणा वाजवी, नारद आले वीणा वाजवी, वीणा अंतरिक्षात आले नारद महाराज. नारद आले वीणा वाजवी, त्रैलोक्यातून फिरत फिरत, त्रैलोक्यातून फिरत फिरत, नारद आले वीणा वाजवी, नारद आले. ब्रह्मवीणेचा नाद करून या, ब्रह्मवीणेचा, ब्रह्मवीणेचा. धागा घ्यायच्या, धागा वाजवायच्या नाद करून या ब्रह्मवीणेचा. क्या बात है. ब्रह्मवीणेचा नाद करून या, नारायण हा मंत्र जपोनी, नारायण हा मंत्र जपोनी. क्या बात है. नारायण हा मंत्र जपोनी, नारद आले वीणा वाजवी, नारद आले वीणा वाजवी.
वा क्या बात आहे. आणि शंकर महाराजांना वाटलं, अरे मी ज्याच्यासाठी खाली आलो कैलास सोडून, आणि नारद म्हणजे काय, चालतं बोलतं वर्तमानपत्र, आता यांना कसं काय सांगायचं आणि काय करायचं. म्हणून बसले. पण नारद मुनी जेव्हा येतात त्यांचं स्वागत, सर्वच या गादीचे मालक आहेत ते त्यांचं स्वागतच होतं. या 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 महाराज, नारद महाराज आज इकडे कुठे. भगवान मी तुम्हाला विचारू का, आज तुम्ही इकडे कुठे, आणि चेहरा म्लान दिसतोय, काही झालंय का. एकावर एक नारदांची बॉलिंग चालू. नारद काय सोडतायत का, त्यांना सगळंच त्रैलोक्यातलं सगळं माहिती असलेले ते काय आले, ते का उगाच आले का, आले आणि एक एक प्रश्न विचारायला लागले. भगवान शंकरांनी काही उत्तर अशी द्यायचा प्रयत्न केला, पण नारदांना जोपर्यंत ते खरं उत्तर येत नाही तोपर्यंत नारद प्रश्नावरती प्रश्न विचारत होते. आणि भगवान शंकरांना कळून चुकलं की नारदांना खरं सांगितल्याशिवाय नारद काही थांबणार नाहीत. आणि म्हणून सांगले, भगवान आपल्याला काय सांगायचं, आपल्यापासून काय लपवायचं, आणि आपण आलात म्हणजे यातून काहीतरी मार्गच निघेल. म्हणून आपल्याला मी सांगतो, मोठी खेदाची बाब आहे, पण त्रिपुरासुराशी युद्ध करताना आम्हाला अपयश आलं, आणि ते का आलं त्याची चिंता करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी मी इथं बसलोय. एवढंच ना मुनिवर. ते म्हणाले, भगवान मला एक गोष्ट माहिती आहे की आपल्याकडे सुसज्ज शस्त्र आहेत, आपली युद्ध रचनाही योग्य असणार, नंदिकेश्वरासारखा गण आहे, तेव्हा पराभव व्हायचं काही कारण नाही आहे खरं. पण मला असं वाटतं की आपण युद्धाला जाण्याआधी गजाननाचं स्मरण केलं होतं का. गोपाल कृष्ण भगवान की जय. मंगलमूर्ती मोरया. शंकरांच्या, भगवान शंकरांच्या लक्षात आलं की नारदांनी बरोबर सांगितलं, अहो योगीच ते, आणि ध्यान लावलं गजाननाचं. आणि आपल्याला पुढचा प्रवास माहिती की पुढे दुसऱ्याच वेळी जेव्हा त्रिपुरासुरावर गेले तो विजय प्राप्त करून आले. म्हणजे जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने गजाननाचं स्मरण, की जिथे जिथे गजाननाचं स्मरण कधी असतं की आम्ही जेव्हा शिक्षणाला सुरुवात करतो कुठल्याही, आताचं शिक्षण पद्धती सोडून द्या, पुणे ग गणपतीतला होता दुळाक्षरामध्ये, आता ग दुसरा काही केला नाही बरं आहे, गवतातला ठेवला इथपर्यंत बरं आहे, कारण त्यांचं तिथपर्यंतच तोंड आलीत त्यांची, त्यामुळे तो ग गवतातला केला आणि दुळाक्षरं बदलली. ग गणपतीतला आम्ही ठरवलं होता. आणि ज्ञानाची सुरुवात करताना प्रत्येक वेळी गजाननाचं स्नान करणं, गजाननाचं स्मरण करणं, आणि हे आम्ही ठरवतो खऱ्या अर्थाने. मग हे ज्ञान तेवढंच कशाला की आम्ही घरातून बाहेर जाताना, पूर्वी गोव्यामध्ये घरं अशी आहेत की घराच्या आत येताना तर आपण गणपतीचं चित्र लावतोच, की गणपतीचं आपल्या अधिष्ठान, आता टाईल्स लावत असतील, पण बाहेर जाताना देखील निर्गमे तथा तेव्हासुद्धा खऱ्या अर्थाने ते केलं जातं की भगवंताला सांगून मी चाललोय बाहेर बाबा गजाननाला. हे झालं ज्ञानाचं लक्षण फक्त. पण गजाननाचं स्मरण हे आम्ही कुठलीही गोष्ट करत असताना करणं हे त्यांना अपेक्षित आहे. आणि म्हणून भगवान शंकरांनी त्यांनी सांगितलं की की विद्यारंभे विवाहेचं, आम्ही लग्नामध्ये देखील आपण आधी गणपती, सत्यनारायण असला तरी आधी गणपतीची पूजा करतो, विवाहामध्ये गणपतीची पूजा करतो, आणि पूजा करून मग त्याचं आम्ही खऱ्या अर्थाने पुढचे सगळा विधी म्हणजे मुहूर्तापासून गणपतीला पहिली पत्रिका दिली जाते, गणपतीचं अधिष्ठान मानलं जातं. असं विद्यारंभे विवाहाचं प्रवेशे निर्गमे, प्रवास करताना निर्गमे काही असलं असं असेल तर मग कुठली शक्यताच उरत नाही आपला अपयश पदरी. असं एक संस्कृत वचन आहे की विद्यारंभे विवाह. हे असताना आम्ही का आम्हाला अपयश येईल. पण इथे मात्र एक गोष्ट अशी घडली की विद्यारंभे विवाहाच्या निर्गमे तथा हे झालं खरं, पण आम्ही विवाह करताना आमच्यामध्ये काही विद्वान लोक आहेत ते म्हणले, बुवा एक गोष्ट सांगा बरं, पार्वती आणि शंकरांच्या लग्नामध्ये गणपती कुठं होता. मगाशी जे सांगितलं, कारण विद्वान कुठून नाही तर प्रश्न आमच्या इथे उपयोग करणारे खूप आहेत, पण म्हणून
जे बुवांनी मग असे सांगितलं, हा गणपती म्हणजे ओंकार स्वरूप जो गणपती आहे, त्या गणपतीचं आम्ही हे जे करतोय प्रतिष्ठापना, नाहीतर शंकर पार्वतीचा मुलगा, मग तो कुठं होता, त्यांच्या लग्नाआधी झालं का, इथपर्यंत लोक मनाला कमी करणार नाही. पण हे तसं नसून ह्या कुठल्याही लग्नामध्ये किंवा कुठल्याही मंगल कार्यामध्ये गणपतीचं स्मरण म्हणजे काय, तर गणपतीची पूजा करणं हे अपेक्षित आहे. एवढं कशाला, तुकाराम महाराज एकदा काय झालं, तुकाराम महाराज कीर्तनात नव्हते, म्हणजे झोपले नव्हते आणि ध्यानातही नव्हते, परंतु ध्यानमग्न होते म्हणजे असं. आणि अप्रत्यक्ष पांडुरंग भेटीला आले. येताना नामदेव महाराजांना बरोबर घेऊन आले आणि मिठी दिली, गळा मिठी गेली. अहो अहो देवा देवा देवा, काय या 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 केलं. तुकाराम महाराज स्वागत केलं मोठं. देवा आपण बोलायचं की मला तिकडे, मी आलो असतो, तसंच काही काम आहे म्हणून आलो. आणि नामदेव महाराज त्यांना NOC द्यायला आणले म्हणे. का म्हणजे काय NOC म्हणजे, अहो नाही, यांचा अभंगाचा संकल्प कोटी संकल्प राहिला आहे. आता तुम्ही उत्तम असे अभंग लिहिता, तुम्ही उत्तम तुमचा अभंग गुणगुणता, पण लिहित नाही. आता ह्याच्यापुढे लिहून ठेवायचे आणि हा संकल्प तुम्ही पूर्ण करायचा आहे. आणि म्हणून नामदेव महाराजांना आणले आणि हा तुम्ही करू शकता. देवा अब मला लिहिता वाचता सुद्धा येत नाही, माझ्याकडनं काय हे करताय. नामदेव महाराज म्हणाले, अरे तू त्यांचं नुसतं स्मरण कर, तुला अभंग काय, तुला सगळं स्फुरत जाईल, तू काळजी करू नकोस. आणि म्हणून त्यांनी एक अभंग केला, जो पहिला तुकाराम बुवांचा पहिला अभंग माहिती आहे का. तुकाराम बुवांचा पहिला अभंग माहिती आहे का, कोणी सांगेल का. नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा, नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा, विश्वाची या रूपा, विश्वाची या रूपा, विश्वाची या रूपा, तुझं नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूप, तुझी या सत्तेने तुझे गुण गाती, तुझी या सत्तेने तेणे सुखी होई सर्व काल, तेणे सुखी होई सर्व काल. नमो आदि, तेच आदिरूप नमो, त्याला वंदन केले जे त्यांनी पूर्वीच्या अभंगामध्ये सांगितलं होतं. जो तो नंतरचा अभंग असला तरी हा अभंग त्यांचा पहिला अभंग आहे. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, विश्वाची या रूपा माय बापा. आपल्या सद्गुरूंचं परत स्मरण ठेवलं. नमो आदिरूपा ओंकार स्वरूप, श्रोता वक्ता तू ही ज्ञानासी अंजन, श्रोता वक्ता तू ही ज्ञानासी अंजन. सर्व येणे जाणे तुझ्या हाती, सर्व येणे जाणे तुझ्या हाती. नमो आदिरूपा ओंकार स्वरूप, येता म्हणे जेथे नाही मी तुपण, तुका म्हणे जेथे नाही मी तुपण, सरावे ते श्रवण कवनाला, करावे ते श्रवण कवनाला. नमो आदिरूपा ओंकार स्वरूप, नमो आदिरूपा ओंकार स्वरूप, नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, विश्वाची या रूपा माम बापा. असा पहिला अभंग करून सांग.
तू श्रोता वक्ता तू ही ज्ञानासी अंजन, तुझ्या माझ्यामध्ये भद सर्व येणे जाणे तुझ्या हाती. काय कल्पना मांडली बघा सुरुवातीच्या अभंगामध्ये देखील. आणि मग कारण नामदेव महाराजांनी सांगितलं, अरे तू नुसतं हातात पेपर समोर घे आणि हातात घे, तू आपोआप तिला कसे केले लिहिले. आणि मग आपल्याला माहिती तुकारामांनी अनेक अभंग केले. अशी या गजाननाची ख्याती फार पूर्वीपासून आहे. आता आपण जे विद्यारंभे म्हणलो तर आपण कुठल्याही ग्रंथाची सुरुवात बघितली असेल तर ती देखील ओम श्री गणेशाय नमः वगैरे असते. अहो एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि मागितलं काय तर पसायदान. हां पण काय मागितलं, जे पसायदान मागितलं असतं तरी ज्ञानेश्वरीची सुरुवात काय, ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकल मतिप्रकाशू ओम नमो जियाद्या. पहिलं गणेशाचं स्मरण केल्याशिवाय नाही. समर्थांनी देखील आपलं गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणा, सर्व गुणांचा सोयी तो ईश आहे, तो सर्व गुणांची देवता आहे. असं सर्वांनी आपण कुठलंही बघितलं. सद्गुरू माझे मंगलमूर्ती नाथांनी सांगितलं आपल्याला माहिती की मंगलमूर्ती हे खऱ्या अर्थाने सर्व याचं कारण आहे. आणि म्हणून सर्वांनी काय करायचं तर ज्यासी पाहता भवश्रम गेले ते सुख बोलू काही, जो स्मरता मग संकट कैचे नाम तयाचे गाव. ज्याच्या स्मरणाने जो स्मरता मग संकट कैचे, इथं जे सर्व संतांनी सांगितले नामाचं महत्त्व तेच आज आम्हाला गोसावी नंदन सांगताय. सर्व संतांची एकवाक्यता कुठल्याही काळात जा, नामावरती भर आहे. कुठलाही असू द्या, आपल्या नामावर नाम म्हणजे नाम सदा बोलावे, नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे. हाच सुबोध गुरूंचा, हाच सुबोध गुरूंचा, नामा परते न सत्य मानावे. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रंगोत्तम राम राम. नाम सदा बोलावे, गावे नामावर तरी अलीकडचे अगदी थोड संत गोंदवलेकर महाराजांची आर्या पहिली. नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे. आपण तर स्वतः प्रेमाने गावं, लोकांनाही सांगावं याचा उद्योग. हा तर सुबोधन. नामा परते न सत्य मानावे. सत्य याचा अर्थ भगवंत प्रतिष्ठ. जे सत्य काय, सत्य एकच आहे, भगवंत सत्य आहे, जगन मिथ्या आहे, ब्रह्मम सत्य. म्हणजे हे सत्य नामामध्ये भगवंताचं अस्तित्व पाहिलं तर आम्हाला नामाने परमेश्वर लवकर साठतो हे सांगायचं. तिसरा की मग ज्यासी पाहता भवशमनंतर जो स्मरता मग संकट कायचे नाम तयाचे गाव. ज्याचं स्मरण केल्यावरती संकट उरतच नाहीत अशा गजाननाचं स्मरण करा असं आम्हाला सांगताय. खऱ्या अर्थाने महाराजांनी नामावरचा एक वेगळा अभंग आहे, तो सांगतो गोंदवलेकर महाराजांच्या आठवणीने. आजवारी तुम्हा सांगितली मात, आजवारी तुम्हा सांगितली मात,
नामाविण सत्य समजू नका, नामाविण हित समजू नका. आजवरी तुम्हा सांगितली मात, आजवरी तुम्हा. मानू नका नाम साधन लहान, मानू नका नाम साधन लहान. तुम्हा माझी आण जीवे भावे, तुम्हा माझी आण जीवे भावे. आजवरी तुम्हा, आजवरी तुम्हा. सोडू नका नाम मान धरू नका काम, सोडू नका नाम धरू नका काम. नाही नाही नेम आयुष्याचा, नाही नाही नेम आयुष्याचा. आजवरी तुम्हा सांगितली मात, आजवरी तुम्हा. दीनदास सणे सांगतो ते ऐका, दीनदास म्हणे सांगतो ते ऐका. अभ्यास वैखरी सोडू नका, अभ्यास वैखरी सोडू नका. आजवरी तुम्हा सांगितली मात, आजवरी तुम्हा सांगितली मात. आजवरी तुम्हा सांगितली मात. पुन्हा नाही. शेवटचे शब्द सुद्धा असेच होते, पुन्हा असा सांगणारा भेटणार नाही. आयुष्यभर ज्यांनी नामाव्यतिरिक्त काही केले त्यांचा वर्णन करणारा श्लोक आहे, नाम सदा बोलावे गावे भावे. तोच म्हणतो मी परत, सॉरी, की जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. चुकलं जरा सुरुवातीला. मग त्यांचं वर्णन, जयांचा जनी जन्म नामार्थ झाला, ज्याने नामासाठी जन्म घेतला, असेच गोंदवलेकर महाराज आम्हाला नामाबद्दल सांगतात. आजवरी तुम्हा सांगितली मात, की आजपर्यंत खूप गोष्टी सांगितल्या, पण असं ह्याच्यासारखं हित नाही. त्याला लहान मानू नका, आयुष्याचा भरोसा नाही, म्हणून शक्य तितक्या त्वरेने आणि तळमळीने नामस्मरण करा, असं त्यांचं. आणि त्याला संत संगत किंवा हा सत्संग एक प्रकारचा, हा सत्संग आपला खूप मोठ्या आयुष्यात देऊन जातो. ही कीर्तन प्रवचन म्हणजे काय, बुवा काय सांगतो हे बरोबर आहे काय बसण्यासाठी नाही, किंवा तुम्हाला काय कळत नाही म्हणून मी सांगत नाही. पण हा जो मोठा सत्संग या संतांच्या दरबारात भरला आहे, याने आपली ही वृत्ती, आध्यात्मिक वृत्ती वाढते. आणि म्हणून हा जो नामाचा प्रमाण आहे, किंवा जे आपण मध्ये मध्ये नामस्मरण करतो त्याच्यासाठी असणारा, मग हे सांगायला. पण तुम्ही म्हणाल आम्ही देव मानला तर हे सगळं नाम वगैरे. देव मानला म्हणजे देवाला फक्त गेलो तर देव मानला का? असे एक संत होऊन गेले आमच्याकडे, जे आम्ही फक्त आमच्या कर्मामध्ये देव बघतो, असे होऊन गेले संत. की सावतामाळी संत, ज्यांनी कांदामुळा माझी अवघी विठाई माझी असं सांगणारे होते, ज्यांनी आपल्या 8 कोसावर आरण भेंडीपाशी राहणारे पंढरपूरच्या देवाला कधी गेले नाहीत. म्हणजे गेले पण काम सोडून गेले नाहीत. तुम्ही म्हणा वर्क इज वर्शिप असं आम्ही म्हणणारे आहोत. आम्ही कामातच आमच्या भगवंत बघतो, हरकत नाही ना. पण त्यांनी सुद्धा नामाबद्दल काय सांगितले बागेश्रीमध्ये, नामाची या बळे न भिऊ सर्वता, नामाची या बळे न भिऊ सर्वता. कळी काळाच्या माथा सोटे मान. संत बदलला की त्याची भाषा बदलली. बघा, कर्मज्ञ आहे, कळी काळाच्या माथा सोटे मारू, इतका जाज्वल्य त्याच्याबद्दल. नामाने काय घडेल तर हे घडेल, कळी काळाच्या माथा सोटे मान. नामाची या बळे न भिऊ सर्वता. त्यांनी काय होईल, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी,
वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गाओनी नाचू रंगे, विठ्ठल गाओनी नाचू रंगे, नामाची या बळे नभिऊ सर्वथा, सौता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, सौता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा. काय सांगतात पुढे, तेणे मुक्तीद्वारा ओळंगती, तेणे मुक्तीद्वारा ओळंगती, नामाची या बळे नभिऊ सर्व. नामाच्या बळाने काय होईल, कळीकाळाच्या माथा सोटे मारू. अरे वेळ पुढे चालला. तर मग नामाचं महत्त्व सांगताना अनेक संतांनी आम्हाला हे नामाचं महत्त्व पटवून गेलं, जे कलियुगामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे. पण ज्यासी पाहता भवश्रम गेला ते सुख बोलू काय, जे स्मरता मग संकट कायचे, नाम तयाचे गाऊ. आणि म्हणून गजाननाचं नामस्मरण करणं जे आपण बघितलं ह्याचंच का करायचं, कारण हे सर्व भगवंत त्याच्यामध्ये सावले. आणि मग म्हणले गोसावी नंदन तनुमने वाचा, विनटे ज्याच्या पायी. विनटे याचा अर्थ शरणागतीची भावना आहे. म्हणजे गोसावी नंद तनुमने वाचा, शरीर मन वाचेने सर्वस्व भगवंताचं होतं असं व्हा. गोसावी नंदन तनुमन विनटे, विनंती करतोय त्यांना शरण जाऊन सांगतोय विनटे, असे गोसावी नंदन आम्हाला सांगतायत. काफी रागामध्ये पूर्वरंगामध्ये सांगतात, देव गजानन ध्याई प्राण, देव गजानन ध्याई, देव गजानन ध्याई. जो स्मरता मग संकट कैचे, जो स्मरता मग संकट कैचे, नाम तयाचे गाऊ प्राण्या, नाम तयाचे गाऊ प्राण्या, देव गजा. देवर्षी नारद महाराज की जय.